नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण एक नवीन पाठ पाहतोय. कोणता तर रंग साहित्याचे म्हणजेच लेखनाची वेगवेगळी रूपे. सुश्रुत नावाचा बघा मुलगा, त्याला तो झोपलेला असतोय, ठीक आहे. आणि मग झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये त्याला पुस्तके जे आहे ते मुलामुलींचा वेश करून आलेले दिसतात आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत असे दिसत आहे. बघा, एवढंच नाही तर ते त्याला उठवत पण आहेत. बघा, सुश्रुत झोपेतच काय म्हणतो, मग कोण रे तुम्ही, इथं काय करत आहात. पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणतात, अरे आम्ही तुला सर्व भेटायला आलो आहे असं म्हणतात आणि आम्हाला तुझ्याशी काय करायची आहे, मैत्री करायची आहे. मासीच कथा येते पहिल्यांदा, मग कादंबरी येते. मग आपण तेवढा भाग पाहिलेला आहे, ठीक आहे. आता पुढील भाग बघूया. आता कादंबरी येते. कादंबरी काय म्हणते बघा, की अरे माझ्यात खूप पात्र असतात. हा भाग पाहिलेला आहे आपण, तरी पण पुन्हा एकदा सांगूया. त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो आणि रममाण होतो. बघा, इथंपर्यंत आपण पाहिलेलं आहे. म्हणजे सुश्रुत असंही विचारतो, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे, म्हणजे तुझा विस्तार खूप मोठा आहे, ठीक आहे. इथंपर्यंत आपण पाहिलं. आता पुढं कादंबरी काय म्हणते बघूयात. इथून आता आपण सुरुवात करूयात. कादंबरी म्हणते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. बघा, ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे काय, भारतीय भाषेतील उत्तम साहित्य कृतीला दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार, ठीक आहे. आणि मराठी माणसाचा ऊर भरून येणं म्हणजे काय, मनापासून खूप अभिमान वाटणं, ठीक आहे. आता पुढे बघूयात काय काय सांगितलेलं आहे. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. मग आता कविता येते. कविता काय म्हणते आहे, सुश्रुत ओळखलंस मला, अरे मी आहे कविता. बघा, आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. बघा, आणि तर सुश्रुत काय म्हणतो, हो ताई मला आठवते, ही आवडते मज मनापासूनी शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी. बघा, ही आवडते मज मनापासून शाळा आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार यांच्या शाळा या प्रसिद्ध कवितेतली ही ओळ आहे. आणि श्रावण मासी हर्ष मानसी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या श्रावण मास या प्रसिद्ध कवितेतील ही ओळ आहे, ठीक आहे. ह्या माझ्या आवडत्या कविता. तर कविता काय म्हणते बघा, छान हां सुश्रुत, माझं रूप कसं आहे, छोटंसं आहे, आटोपशीर आहे. आटोपशीर म्हणजे नेटकं आहे. बघा, आणि पुढे काय म्हणते बघा, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं काय आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणजे मोठा आशय म्हणजे मध्यवर्ती कल्पना, ठीक आहे. यमक अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्य रूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. बघा, आता आशयगर्भ करणं म्हणजे बघा इथं कवी काय करतायत, तर अंतरंग म्हणजे बाह्यरूप असू दे नाही तर अंतरंग, अलंकार, बघा उपमा उत्प्रेक्षा रूपक यासारख्या अर्थालंकारांनी किंवा अलंकारांनी माझं काय करतात, रूप इथं म्हणजे सजवतात, अंतरंग सजवतात आणि आशयगर्भ करतात, म्हणजे मला अधिक अर्थपूर्ण करतात. आशयगर्भ म्हणजे काय, अर्थपूर्ण करणं. मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपकल असते. आता कवितेची रचना कशी असते, अर्थपूर्ण आणि चपकल म्हणजे तंतोतंत असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती, सुंदर आविष्कार कवितेत असतो, बरोबर ना. तर कविता काय म्हणते बघा, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला. बघा,
तर सुश्रुत काय म्हणतो, ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. स्वरसाज बघा इथं स्वरराज चढवला आलेला आहे. ठीक आहे. स्वरराज चढवणं म्हणजे काय, गाण्याला चाल लावणं, स्वरबद्ध करणं. ठीक आहे, की तुझं गाण्यात रूपांतर होतं. स्वर साज पाहिजे बघा तिथं, स्वरांचा साज म्हणजे गाण्याला चाल लावणं, स्वरबद्ध करणं. ठीक आहे, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सीडीमध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा. मुलांनो, सीडी माहीत आहे, स्वरबद्ध केलेल्या गाण्यांची ध्वनी तबकडी, हे माहीत आहे तुम्हाला. ठीक आहे, आता कविता काय म्हणते. छान निरीक्षण आहे हं तुझं. बघा बरं, मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? तर सुश्रुत काय म्हणतो, हो करतात ना. मराठी दिन म्हणजे मराठी भाषेचा गौरव दिन. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस साजरा केला जातो. तर सुश्रुत म्हणतो हो करतात ना. कविता काय म्हणते, कोणत्या तारखेला? तर सुश्रुत म्हणतो 27 फेब्रुवारीला. कविता, अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला? सुश्रुत म्हणतो नाही ग. तर कविता म्हणते, नटसम्राट नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा हा काय असतोय, जन्मदिवस असतोय. नटसम्राट वि.वा. शिरवाडकर यांचे गाजलेलं मराठी नाटक म्हणून बघा, नटसम्राट नाटकाचे लेखक म्हटलेलेच आहे वि.वा. शिरवाडकर. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ठीक आहे सुश्रुत, खरंच. बघा तर कविता काय म्हणते, कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, बा.भ. बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. प्रतिभा निर्मिती करण्याची अनोखी शक्ती. ठीक आहे, आता पुढे बघा. संत काव्यापासून पंत काव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. बघा, संत काव्यापासून पंत काव्य. संत काव्य वारकरी संप्रदायातील संत परंपरेतील संतांची काव्यरचना. पंत काव्य म्हणजे पंडित कवींनी लिहिलेले आख्यानपर काव्य. ठीक आहे. मध्ययुगीन काव्य म्हणजे काय, 14व्या-15व्या शतकातील काव्य. ठीक आहे. शाहिरी काव्य बघा, लावण्या, पोवाडे इत्यादी काव्यरचना करणारी ही शाहिरी कविता, त्याला संत काव्य असेही म्हणतात. आणि आता कुठलं रूप धारण केलं आहे मी, म्हणजे कवितेने तर मुक्त छंदाचं. ठीक आहे. नाटक काय म्हणते बघा आता. अरे सुश्रुत, ओळखलंस का मला? बघा आता कविता झाली, म्हणजे कथा झाली पहिल्यांदा, मग कादंबरी झाली, आता कविता झाली, आता कोण, नाटक. तर सुश्रुत म्हणतो, तू कोण आहेस रे? तर नाटक म्हणतं, माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. तर सुश्रुत काय म्हणतो, अरे नाटक दादा तू. तर नाटक म्हणतं, पात्र रचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करतो. बघा, कायमचं राहतो मराठी माणसाच्या हृदयामध्ये. ठीक आहे. तुला माहीत आहे माझं रंगमंचावर सादरीकरण होणार. बघा, होणार आहे याचं भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. म्हणजे माझं रंगमंचावर सादरीकरण होणार. रंगमंच म्हणजे नाटक सादर होते ते व्यासपीठ. ठीक आहे. मग तिथं सादर होणार याचं भान ठेवूनच नाटककार काय करतो, माझी मांडणी करतो. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची काय असते, अपेक्षा असते. तर सुश्रुत काय म्हणतोय बघा, मी कालच एक धम्माल बालनाट्य पाहिलं. बघा, त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. दिग्दर्शन म्हणजे काय, नाटकाच्या आशयाला योग्य दिशा देणारा दिग्दर्शक, डायरेक्टर. ठीक आहे. तो दिग्दर्शक काय करतो, उत्तम दिशा देतो, योग्य दिशा देतो. तर नाटक काय म्हणतो, वा छान. अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणं हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवळ, बघा वेगवेगळ्या नाटककारांची तर नावं आली आहेत.
म्हणजे गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळले. ठीक आहे. बघा मुलांनो, आता जेवढा भाग बघितलेला आहे त्याची काय आहे तिथं शब्दांची इथं अर्थ दिलेले आहेत, बघून घ्या. आत्ता जेवढा भाग बघितला ना त्याच्यामधलं हे एवढं सगळं आहे बघा. आत्ता जेवढा भागामध्ये बघितलं तेवढे 4 हे वाक्प्रचार आहेत. वाक्यांचे अर्थ म्हणजे वाक्प्रचारांचे अर्थ दिलेले आहेत. तुम्ही वाक्य तयार करा. ठीक आहे मुलांनो. याच्यासोबत जो स्वाध्याय आम्ही तुम्हाला पाठवलेला आहे तो तुम्ही आम्हाला काय करायचा आहे, सोडवून पाठवायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.